मिळाली पाहिजे। आणि आपण लक्षात घ्या 6 वर्षे या टेन्युअर आहे या मतदारसंघाच्या आमदारकीचा आणि अशा काळामध्ये एक फिट उमेदवार जर लोकांना पाहिजे असेल तो त्यांना माझ्या रूपात मिळाला आणि अनफिट उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी नाकारला। गिरीश महाजन आणि स्वतः एकनाथ शिंदे यांचा शब्द तुम्ही खाली पाडला असं बोललं जातं। नाही, मी माझा प्रचार थांबवला होता। मी त्यांच्या शब्दाला मान देऊन घरातच बसलेलो होतो। माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं ऐकलं नाही त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो, पण माझ्या कार्यकर्त्यांनी हा जो विजय मला मिळवून दिला त्याबद्दल मी शतशः आभारी आहे। तुमचा निकाल लागल्यानंतर गिरीश महाजन किंवा एकनाथ शिंदे यांच्याशी काही बोलणं झालं नाही, माझा फोनच माझ्याकडे नाही, आतमध्ये इकडे मोबाईल नसल्यामुळे माझं कोणाशी बोलणं नाही झालेलं। नरेंद्र दराडे असं म्हणतायत की विश्वासघात झालेला आहे, सगळे नेते सारखेच आहेत, सगळे खोटारडे आहेत। त्याचं उत्तर तेच देतील। पण या संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणा तुम्ही जोरात सुरू केली होती, असं म्हटलं जात आहे की आधीच तुम्ही सगळ्या नगरसेवकांपर्यंत पोहोचला होता आणि त्याच्यामुळे इतर उमेदवारांना काही संधीच नाही मिळाली। मी फॉर्म भरण्याच्या पूर्वीच जी माझी प्रचार फेरी झाली होती, फॉर्म भरण्याच्या पूर्वी जागा वाटपाच्या अगोदर आपण खरं तर गणेश भाऊ गीतेंसाठी ही प्रचार फेरी आम्ही अवलंबली होती आणि जागा महायुतीमध्ये भाजपाला मिळावी आणि त्या रूपात गणेश गीतेंना त्या ठिकाणी उमेदवारी अपेक्षित होती। पण 31 मेला जागा वाटपाची जागा शिवसेनेला गेली आणि नरेंद्र दराडे जे निष्क्रिय उमेदवार लोकांनी त्या ठिकाणी नापसंती आज त्यांना त्या ठिकाणी घोषित केले, त्यांनाच ती उमेदवारी परत दिल्याने त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांचा मला रेटा होता की गणेश भाऊ त्या ठिकाणी पक्षाच्या विरुद्ध जाणार नाही, पण गोकुळ भाऊ त्या ठिकाणी तुम्ही ही भूमिका पार पाडली पाहिजे। 1 जूनला आपण माहीत आहे आपणच माझी बाईट त्या ठिकाणी पहिल्यांदा घेतली होती आणि मी आपल्याला त्या दिवशी पण सांगितलं होतं की मला मतदारांचा त्या ठिकाणी विश्वास माझ्यावर दिसतो आणि म्हणून ही निवडणूक मी पुढे नेली। शिवसेनेत प्रवेश करणार का भाजपत? नाही, मी माझ्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली, ही खिंड माझी लढून जिंकून दिली मला, मी त्यांना विचारल्याशिवाय काय करू शकत नाही। मी आज पहिल्यांदा घरी जाणार, माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद घेणार। मला काही कल्पना नाही त्याच्याकडे, तुम्हाला माहित असेल तर मला नाही माहित। नाही, मी सांगितलं ना कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी काही करू शकत नाही। हा विजय जरी गोकुळ गीतेंचा असला, ते गोकुळ गीते नावाच्या व्यक्ती मागे असंख्य कार्यकर्ते आपण पण बघितलेले आहे आणि त्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही। मी सांगितलं ना, कार्यकर्त्यांना विचारात घेतल्याशिवाय माझी भूमिका अस्पष्ट आहे। दराडे यांच्या पराभवाचं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मोठं कारण काय वाटतं? मतदारांना मागच्या 8 वर्षात त्यांनी कुठेही उपलब्धता दिली नाही, कुठलाही विकास निधी त्यांनी ज्या मतदारसंघात वास्तविक आमदारकीच्या माध्यमातून त्यांना अनेक नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्यांना जो निधी देणं अपेक्षित होता असे एकही पत्र त्यांनी त्यांच्या 8 वर्षाच्या टेन्युअरमध्ये न दिल्याने मतदारांची त्यांना पहिल्या दिवसापासून नापसंती होती आणि वरिष्ठांना हे लक्षात आलं होतं, पण एबी फॉर्म दिल्यानंतर त्यांना हे लक्षात आल्याने कदाचित त्यांना माझ्यावर तो प्रेशर क्रिएट करावा लागला। मी त्यांच्या शब्दाला मान देऊन माझी प्रचार यंत्रणा थांबवली होती, पण कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक पुढे नेली आणि या कार्यकर्त्यांचा विजय। भाजपची आणि शिवसेनेची सुद्धा खूप मतं फुटले त्याच्यामध्ये। नाही, आता ते मला सांगता येणार, पण मला लोकांनी माझ्या विश्वास टाकला त्याबद्दल मी या मतदारसंघातील सगळ्या मतदारांचा मी आभारी आहे। खूप तुमच्या मागे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान हो राहणारच। माझा तुम्हाला माहित आहे आमच्या परिवारामध्ये मी तर लहाना भाऊ म्हणून कायम पडद्याच्या आणि खरं आज गणेश भाऊंना आमदारकी मिळाली असती त्याच दिवशी बिनविरोध झाली असती 4 जूनला, पण कदाचित महायुतीमध्ये जागा वाटपात ते सूत्र राखल्यामुळे हा विजय बाप काढला गेला म्हणून तुम्ही बाप काढला अशा स्वरूपाचे पोस्टर व्हायरल होत आहे, काय भावना आहे? 100% माझा बाप काढला होता म्हणूनच मी त्या ठिकाणी माझा फॉर्म आज माझ्या दिसतो। काय नेमकी विजयाची कारण आहे? तर प्रचार थांबवला होता, मात्र कार्यकर्त्यांनी